आज आपण मँगो आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहे। ते अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवलेली अतिशय मस्त लागते खायला। जशा नॅचरल्सच्या आईस्क्रीम असतात तशीच ही मँगो आईस्क्रीम खायला लागते आणि बनवायला खूप सोपी आहे। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मँगो आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय। यामध्ये 1 वाटी आपल्याला आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्यात। त्यानंतर पाव वाटी साखर घालून घेतली आहे। 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे, इझिली बाजारमध्ये मिळते। त्यानंतर 1 वाटी आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे, जी अमूलची फ्रेश क्रीम असते। ते मी 1 पॅकेट यामध्ये घातलेलं आहे, ते बरोबर 1 वाटी भरले। त्यानंतर 1 वाटी आपल्याला दूध घालायचं आहे। आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी फिरवून घेतलंय, ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। इथे एक डब्बा घेतलाय, यामध्ये हे ओतून घ्यायचंय। बॅटर मी ओतून घेतलंय। आता डब्याला झाकण लावायचंय आणि एक 2-3 तास हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचंय। आईस्क्रीम पूर्ण सेट करायची नाहीये, सेमी सॉफ्ट झाली की परत एकदा आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर इथे एक 2-3 तास झालेत। आईस्क्रीम जी आहे ती सेमी सॉफ्ट झाली आहे। तर आता ही आईस्क्रीम आपल्याला काढायची आहे आणि परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायची आहे। तर त्यामुळे काय होतं, जे आपली आईस्क्रीम आहे ती अगदी क्रीमी आणि सॉफ्ट अशी लागते, त्यामध्ये बर्फाचे खडे वगैरे लागत नाहीत। तर आता मी आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात। तर मिक्सरला फिरवून झाल्यावरती त्याच डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। तर आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आली, ती एकदम क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे। आता यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालून घ्यायचेत, म्हणजे आपली जी आईस्क्रीम आहे ती अजूनच छान लागते खायला। मँगोचे जे तुकडे आहेत ते थोडेसे पसरवून घेतले त्यामध्ये। आता डब्याला झाकण लावायचं आहे आणि एक 7-8 तास किंवा पूर्ण रात्रभर हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे सेट व्हायला। तर मी पूर्ण रात्रभर ठेवलेली आईस्क्रीम सेट व्हायला। आपली जी आईस्क्रीम आहे ती अतिशय मस्त अशी सेट झालेली आहे। तर कलर बघूनच तुम्हाला कळत असेल आपली आईस्क्रीम किती छान झाली ती। आणि यामध्ये बिलकुल पण बर्फ जमा झाला नाहीये, एकदम क्रीमी अशी आपली आईस्क्रीम तयार झाली आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात ही आईस्क्रीम तयार होते आणि खायला अगदी नॅचरलची जशी आईस्क्रीम असते तशी किंवा त्यापेक्षाही छान लागते खायला। तर बघू शकता तुम्ही एकदम छान असे याचे स्कूप निघतात। तर मस्त अशी आपली मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने, खूप छान अशी लागते। परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। थँक्यू।